आपलं शरीर जे आहे ते केव्हा दुरुस्त होईल, तंदुरुस्त होईल? जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगला आहार देऊ, जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगलं जे आहे ते भोजन देऊ, आपल्या शरीराला व्यायाम देऊ, बरोबर आहे ना? आपल्या शरीराला आवश्यक असणारे औषधी जे आहे ते देऊ, तेव्हा आपलं शरीर जे आहे ते चांगलं मजबूत होईल, सशक्त होईल, बरोबर आहे? तर तसंच जे आहे ते मन केव्हा सशक्त होईल आपलंवालं? जेव्हा आपण आपल्या मनाला असे विषय देऊ, ज्या विषयांचा स्पर्श झाल्यावरती मनामध्ये सुखद संवेदना उत्पन्न होतील. ठीक आहे? चांगल्या संवेदना उत्पन्न होतील, चांगल्या वेदना उत्पन्न होतील. दुखविणाऱ्या वेदना उत्पन्न नाही झाल्या पाहिजे. दुखविणाऱ्या वेदना उत्पन्न जर झाल्यात तर काय होईल? मन दुखात जे आहे ते कणत राहील, हे लक्षात घ्या. मन जे आहे ते दुःखी होत राहील माणसाचं, आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये अस्वस्थता येईल, रोग येईल मनामध्ये, नाही का? रुग्णता वाढेल मनाची. आणि म्हणून जे आहे ते मन काय करतं? मनाचा विषय आहे त्या काळामध्ये धम्म म्हटल्या गेलेला आहे. धम्म म्हणजे जे धारण करते, ज्याला स्पर्श करेल तो विषय म्हणजे धम्म होतो, हे लक्षात घ्या. तर मन ज्या विषयांना स्पर्श करेल, कुशल विषयांना स्पर्श केला तर सुखद संवेदना उत्पन्न होतील. ठीक आहे? कायेमध्ये या संवेदना त्याला सुख म्हटलं गेलेलं आहे आणि मनातल्या संवेदनाला सोमनस्स म्हटलं गेलेलं आहे, सुखद संवेदनांना. तर कायेतल्या सुखद संवेदनांना सुख म्हटलं गेलेलं आहे, मनातल्या सुखद संवेदनांना सोमनस्स म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर जे आहे ते अकुशल विषयांना स्पर्श करेल तर दुःख उत्पन्न होईल. तर त्याच्यामध्ये जे आहे ते दोमनस्स म्हटलं गेलेलं आहे, मनाच्या संवेदना दुःखद संवेदना, कायेच्या दुःखद संवेदनाला दुःख म्हटलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. हां, तर हे अशा पद्धतीनं जे आहे ते जे आहे ते इंद्रियानुसार 5 वेदना आहेत आणि आलंबनानुसार जे आहे ते 3 वेदना आहेत. म्हणजे वेदनेचे जे काही आज आपण हेच पाहणार होतो, वेदनेचं अभिधम्मामध्ये जो 3रा अध्याय आहे तो जो आहे ते वेदनेचा आहे. तर वेदनेमध्ये वेदनेचा संग्रह केलेला आहे. तर 3 वेदना कशानुसार आहे? आलंबनानुसार. आलंबन म्हणजे विषयानुसार. ठीक आहे? तर कोणत्या आहेत? सुख, दुःख आणि उपेक्षा वेदना. आणि इंद्रियाचा अनुभव करत असताना होणाऱ्या वेदना ज्या आहेत त्या 5 आहेत. कारण की 2 इंद्रिय अजून त्याच्यामध्ये ॲड होऊन जातात, सोमनस्स इंद्रिय आणि दोमनस्स इंद्रिय. तर सोमनस्स इंद्रियांची वेदना सोमनस्स आहे, दोमनस्स इंद्रियाची वेदना दोमनस्स असं म्हटलं जातं. ठीक आहे? तर हे जे आहे ते 5 अशा वेदना. पण ठक जर वेदना आपण पाहिल्या तर त्या 3 आहेत, सुखद, दुःखद आणि उपेक्षा वेदना. तर ह्या 3 वेदना ज्या आहेत, ज्या आपण पाहतो, तर ह्या वेदना कशाच्या प्रत्ययानं उत्पन्न होतात? स्पर्शाच्या प्रत्ययानं. ठीक आहे? आणि स्पर्श म्हणजे विषयाचा स्पर्श. इंद्रियांना जेव्हा विषयाचा स्पर्श होतो तेव्हा वेदना उत्पन्न होते. साधं सरळ गणित आहे. विषय जे आहे, आता मन आहे, आता मनामध्ये दुखणं सुरू आहे समजायचं, तर मनामध्ये दुखणं सुरू आहे तर मनाच्या इंद्रियाला स्पर्श होऊन राहिलेला आहे, मनेंद्रियाला विषयाचा स्पर्श झाला तर काय होऊन राहिलेलं आहे? दुःख उत्पन्न होईल. दुःख उत्पन्न करणाऱ्या विषयांना म्हणजे अकुशल विषयांना जेव्हा स्पर्श करेल मन, तेव्हा जे आहे ते दुःख उत्पन्न होईल. सुखद विषयांना म्हणजे कुशल विषयांना जेव्हा स्पर्श करेल तेव्हा जे आहे ते सुख उत्पन्न होईल, हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे जे आहे ते इथे सवाल असा आहे, इथे आहे सवाल विषयांचा. विषय ज्याला आपण असं म्हणूया की जसं जे आहे विषय म्हणजे कोणते, आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर विषय म्हणजे आता कोण चालून आहे तुमच्या मनामध्ये, कोण घुमून राहिलेलं आहे. ठीक आहे? कोणाचा विचार चालू आहे, कोणाचं चिंतन चालू आहे, ते विषय, त्याला म्हणू आपण विषय. ठीक आहे? हां, त्या काळामध्ये त्याला धम्म म्हटल्या जायचे.
तर मनाचा विषय काय, तर धम्म, म्हणजे ज्याला धारण केलं तो धम्म. आता जे आहे ते चालू आहे आपल्याला, आपल्या आईचा विचार चालू आहे समजा, फॉर एक्झाम्पल माझ्या मनात माझ्या आईचा विचार चालू आहे, ठीक आहे. तर कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा, वस्तूचा, पदार्थाचा याचाच विचार चालला, नसून कोणता विचार चालणार आहे मनामध्ये. तर ते झाले विषय मनाचे. त्याला धरलं मनानं, त्याला धरलं तो झाला धम्म, म्हणून त्याला धम्म म्हटलं गेलेलं आहे. त्या काळामध्ये त्याला धम्म म्हणायचे, हे लक्षात घ्या. आपण या काळामध्ये जे आहे ते धम्म हा शब्द मागं पडलेला आहे. आता आजच्या काळामध्ये आपण फक्त विचारच म्हणतो. कोणाचा विचार चालू आहे तर आईचा विचार चालू आहे, कोणाचा विचार चालू आहे तर बापाचा विचार चालू आहे, कोणाचा विचार चालू आहे तर भावाचा विचार चालू आहे, कोणाचा विचार चालू आहे तर पतीचा विचार चालू आहे, मुलाचा विचार चालू आहे. हे चालतील ना, जवळपासच्याच लोकांचा विचार चालते काय, खूप दूरच्या लोकांचा विचार चालते का मनामध्ये, सांगा बरं, समजले का नाही. तर कुशल विचार केला तर कुशल जे आहे ते त्यांच्या संदर्भात जर कुशल विचार सुरू आहे तर चांगलं वाटेल, अकुशल विचार सुरू आहे तर वाईट वाटेल. म्हणजे सुख देणारा जर विचार सुरू आहे तर सुखद वेदना उत्पन्न होईल, कारण की ज्या कोणत्या विचारांना तुमचं मन स्पर्श करून राहिलेलं आहे, सुख देणाऱ्या, आनंद देणाऱ्या, प्रसन्नता देणाऱ्या, तुम्हाला सदाचारी बनवणाऱ्या, कुशल बनवणाऱ्या विचारांवरती विचारांचा स्पर्श चालू आहे. मन त्या विचारांना स्पर्श करून राहिलेला आहे, त्या गोष्टी आठवून राहिलेल्या आहे, त्या गोष्टीचं चिंतन मनामध्ये सुरू आहे. समजलं की नाही समजलं. आता त्या गोष्टीचं चिंतन सुरू आहे तर तुम्हाला चांगलं वाटेल, आणि जर तुम्हाला त्यांच्या विरहाचं चिंतन सुरू आहे किंवा त्यांनी बोललेल्या कुठल्या तरी अपशब्दांचं चिंतन सुरू आहे, ठीक आहे, त्यांनी वागलेल्या तुमच्यासोबत जे आहे ते दुर्व्यवहाराचं जर तुमचं चिंतन सुरू आहे तर तुम्हाला दुःख होईल, आहे की नाही, बरोबर आहे का नाही. तर अशा पद्धतीनं चिंतनावरून तुमचं जे आहे ते वेदना डिसाईड होते. तुमचं चिंतन कोणतं सुरू आहे त्याच्यावरून तुमची वेदना डिसाईड होऊन जाते की कोणती वेदना तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणार आहे, कोणत्या विचारांना तुमचं मन स्पर्श करून राहिलेलं आहे, ठीक आहे. चांगल्या विचारांना जर स्पर्श करत असेल तर तुम्हाला दुःख उत्पन्न होणार आहे का, सांगा बरं मला, हे लक्षात घ्या. होईल का दुःख, काय प्रियता आहे, होईल का दुःख, सांगा बरं. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या चांगल्या विचारांना जर तुम्ही स्पर्श करत असाल तुमचं मन, तर दुःख होईल का तुम्हाला उत्पन्न, होऊच शकत नाही दुःख उत्पन्न, हे लक्षात घ्या. ती तुमच्या जवळ असो किंवा दूर असो, ती जिवंत असो किंवा मेली असो, हे लक्षात घ्या, मरण पावलेली असो, तुम्हाला दुःख होईल का उत्पन्न, होऊच शकत नाही. आता जसं जे आहे ते माझी आई माझ्याजवळ नाही आहे, माझी आई मरण पावली, तर काय माझ्या आईचं दुःख मला होऊन राहिलेलं आहे का, नाही होत, कारण मी माझ्या आईच्या कुशल गुणांना, कुशल विचारांना, कुशल भावनेंनाच आठवण करतो, त्यांचा स्पर्श मला होतो, त्याच्यामुळे मला दुःख होत नाही. म्हणजे आई नाही आहे तरी मला दुःख होऊन राहिलेलं आहे का, नाही. आता आई या भावनेचा विस्तार, माझा तर मी विस्तार करून, आता भगवंतांनी सांगितलं की तुमच्या कुशल भावनेचा विस्तार करा, तर मी विस्तार करून मला जे आहे ते माझी, आता मला सर्व याच्यामध्ये माझ्या आईच्या वयामध्ये असणाऱ्या प्रत्येक जे आहे ते महिला आहेत त्या मला आईच वाटतात, हे लक्षात घ्या. तर आईचा विस्तार झाला ना, आईच्या भावनेचा विस्तार झाला. तर आई ही मूलता भावना आहे की नाही, ती काही जे आहे ते हाडामासाचा हे आहे का, मूर्ती आहे का हाडामासाची. तुम्ही जर त्याला हाडामासाची मूर्ती समजत असाल तर मग तुम्ही त्याच्यातच फसून राहणार, हे तुमची मिथ्या दृष्टी झाली, हा तुमचा अकुशल विचार झाला, हे तुमचं अकुशल चिंतन झालं. तर तुम्हाला सतत दुःखच होणार आहे की तुमची हाडामासाची आई तुमच्याजवळ नाही आहे. समजले की नाही समजले. माझ्या बहिणीला काही दिवस जे आहे ते असं दुःख होतं, माझी बहीण जी आहे ते सुरुवातीला काही दिवस या दुःखामध्ये राहायची. मग मी तिला हे सांगितलं की बाबा आई म्हणजे काय हाडामासाचीच हे असते का, ठीक आहे, आई ही जे आहे हाडामासाचीच भावना आहे, हे आहे का, आई ही भावना आहे बेसिकली, आणि तिचे विचार, तिचे संस्कार, तिच्या ज्या आहे त्या चांगल्या गोष्टी,
ते आपल्या स्मृतीमध्ये आहे, आठवणीमध्ये आहेत. आपण पाहिलेलं आहे की ती कुशल कर्म करत होती. आपण पाहिलेलं आहे की ती अडत्या नडत्याला मदत करत होती. आपण पाहिलेलं आहे की ती जे आहे ते बुद्ध शासनामध्ये श्रद्धा ठेवणारी होती. ठीक आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. लहानपणापासून आपण आईचं ते जे आहे ते शिकवण, ती शिक्षा आपल्याला मिळालेली आहे. तर मग जे आहे आपण दुःख का करत बसायचं की हाडामासाची आई आपल्याजवळ नाही आहे. तर तिने हाडामासाचे आपण उभे केलेले आहेत ना तिने आपल्याला. तर तिच्या हाडामासातूनच आपण तयार झालेलो आहोत का नाही. तर तिचं हाडमास जे आहे ते आपल्यामध्ये आहे असं कम नाही समजून राहिलेलं आहे तुम्ही. तर बघा, कुशल चिंतन जे आहे ना ते कुशल वेदना उत्पन्न करतं, हे लक्षात घ्या. तर तुम्ही कोणाच्या हाडामासातून तयार झालेले आहेत? तुमच्या आईवडिलांच्याच हाडामासातून तयार झालेले आहेत ना. तर तिचे हाडं, तुमचे हाडं म्हणजे तिचे हाडं, तुमचं रक्त म्हणजे तिचं रक्त, तुमचं मांस म्हणजे तिचं मांस आहे की नाही. आणि तुम्ही लहानाचे मोठे झाले तर तिचंच दूध पिऊन मोठे झालेले आहेत. तर हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये आहेत. तर आता काय तुम्ही जे आहे ते दुःख करत बसाल का? आई नाही आहे, आई नाही आहे, आई नाही आहे, आई नाही आहे. मी माझ्या बहिणीला जेव्हा ही गोष्ट समजून सांगितली, माझी बहीण त्या दुःखातून मुक्त झाली, हे लक्षात घ्या. नाही तिला आठवण आली नंतर खूप रडत बसायची, रात्रभर रडत बसायची की आई नाही आहे. समजले की नाही समजले? तर रडत बसायचे खूप. तर मग मी तिला सांगितलं की बघ, म्हटलं की आई ही बेसिकली भावना आहे आणि ज्या तत्वांपासून बनलेली होती ते तत्व तर तुमच्या अवतीभोवती आहेत. आई कोणत्या तत्वापासून बनलेली होती? ठीक आहे. आई जे आहे ते मातीपासून बनले. हाडं म्हणजे माती. तर ते हाडं तर मातीमध्ये विलीन झालेले आहेत ना. ते जे हाडं होते, आता कोण हाडं म्हणजे मेल्यानंतर हाडं तर विलीन करण्याची परंपरा आहे ना आपल्या याच्यामध्ये. आपण काय जवळ ठेवतो त्याला, हे लक्षात घ्या. का विलीन करतात हाडं? का विलीन करतात सांगा बरं? मेल्यानंतर त्यांच्या अस्थी जे आहे ते पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये विलीन करतात. का करतात? का करतात? कारण आपण जाळल्यानंतर जे आहे जे अस्थी उरते ती माती आहे ना. त्या मातीला मातीच्या अनंतच्या क्षेत्रामध्ये त्याला विलीन करायचं आहे. ठीक आहे, कारण की त्या मातीपासूनच बनलेली आहे ना ती माती. म्हणून मातीमध्ये माती शेष राहते. बाकी सगळे तत्व जे आहे ते विलीन होतात त्याच्या क्षेत्रामध्ये. पाणी जे आहे ते जेव्हा आपण जाळतो तेव्हा पाणी काय होते, शरीरातलं पाणी आणि फॅट्स वगैरे, मांस वगैरे जे आहे ते जलकणामध्ये परिवर्तित होऊन जातात आणि ते वायूमध्ये किंवा जलकणामध्ये जे आहे ते तब्दील होऊन जातात, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मिळून जातात ना. त्याच्यानंतर अग्नीमध्ये विलीन होऊन जाते. त्याच्यानंतर जे आहे ते काय आहे, वायूमध्ये विलीन होऊन जाते. शेष उरते काय, माती. त्या मातीला जे आहे ते मातीमध्ये विलीन करायचे आहे. ते अनंत याच्यामध्ये होऊन गेलेलं, अनंतामध्ये विलीन करायचं. झालं अनंतामध्ये विलीन, म्हणून लोक विलीन करतात त्याला, हे लक्षात घ्या. आता जे आहे ते चारही ज्या 4 तत्वांपासून बनलेले होते, हे लक्षात घ्या. ते 4 तत्व आपण विलीन केले. आता काय शेष उरलं तुमच्याजवळ? शेष उरले तिच्या विचार, तिच्या भावना जे आहेत. समजले का नाही समजले? तिच्या आठवणी आणि तिने दाखवलेला मार्ग. बरोबर आहे ना. हे तुमच्याजवळ शेष उरतं, जे मनामध्ये तुमच्या संचित आहे. आणि तुम्हाला त्या विषयांना आठवायचं आहे, त्या विषयाचं चिंतन करायचं आहे, जे विषय तुम्हाला सुख देणारे राहतील, तुम्हाला सदाचाराचा मार्ग दाखवणारे राहतील,
तुम्हाला जे आहे ते बुद्ध शासनाचा मार्ग दाखवणार राहतील, लक्षात घ्या. बरोबर आहे. तर त्या मार्गानं तुम्हाला जायचं आहे आणि ते चिंतन करायचं आहे. मग असं चिंतन तुम्हाला सुख देणारं राहणार आहे. तर वेदना जसं ज्या विचारांना तुम्ही स्पर्श कराल त्याची वेदना उत्पन्न होते, लक्षात घ्या. तुम्ही दुःखद विचारांना स्पर्श कराल तर दुःखद वेदना उत्पन्न होईल. सुखद चांगल्या विचारांना, कुशल विचारांना तुम्ही स्पर्श कराल तर तुमच्या मनामध्ये सुखद वेदना उत्पन्न होईल. हे आलं का लक्षात? वेदना समजली का तुम्हाला? वेदना संग्रहामध्ये अभिधम्माच्या वेदनेचा, 3 वेदनेचा आणि मनाच्या 2 आणि याच्या 2 जे वेदना पकडल्यात, ठीक आहे. मनाच्या सुखद आणि दुःखद वेदना पकडल्या तर 5 वेदना होतात, हे लक्षात घ्या. तर 5 वेदनेचा जो संग्रह आहे, ठीक आहे, तो वेदना संग्रहामध्ये येतो, हे लक्षात घ्या. आणि वेदना स्पर्शातून उत्पन्न होते, लक्षात घ्या. फस्सपच्चया वेदना. आणि स्पर्श कशाचा? स्पर्श कोण करेल? इंद्रिय करेल विषयांना स्पर्श, लक्षात घ्या. तर मनामध्ये चिंतन चालू आहे तर मन जे आहे ते त्याच्या विषयांना स्पर्श करेल. विषय म्हणजे कुठले व्यक्तीचे, पदार्थाचे, कुठले जे आहे ते विचार चालतात, त्या विषयाच्या अनुषंगाने विचार उत्पन्न होतात मनुष्याला. ज्या विषयाला स्पर्श करेल त्याचे विचार उत्पन्न होतील, हे लक्षात घ्या. आता कुणी जर समजायचे आपल्या ते मी त्या दिवशी म्हटलं होतं ना, तो गाथा म्हटलं की अक्कोच्छी मग, अवधी मग, अजिनी मग, आहासी मे. आता याचा विचार चालू आहे की मला शिवीगाळ केली होती कोणी, तर माझ्या बॉसने केली, माझ्या वर्किंग फील्डमध्ये असणाऱ्या एखाद्या वरिष्ठ व्यक्तीने केली, किंवा खालच्या व्यक्तीने केली, किंवा माझ्या शेजाऱ्यांनी केली, माझ्या मित्रांनी केली, ठीक आहे, किंवा माझ्या नातेवाईकांनी केली. तर ते शिवीगाळ समजा जी तुम्हाला केलेली असेल तर तुम्ही ते आठवत बसता. समजायचं त्या विषयाला स्पर्श, त्या व्यक्तीला स्पर्श झाला, त्या व्यक्तीनं तुमच्यासोबत केलेलं प्रतिकूल व्यवहार त्याला स्पर्श होऊन राहिलेला आहे, त्याला आठवून राहिलेला आहे. आठवलं की मग वेदना कोणती होईल? सुखद वेदना होईल की दुःखद वेदना होईल? कोणती वेदना उत्पन्न होईल? दुःखद वेदना उत्पन्न होईल. तर तुम्ही जे आहे कोणत्या विषयाला स्पर्श करून राहिलेला आहेत, ठीक आहे, कोणत्या विचारांना स्पर्श करून राहिलेले आहेत? ज्या विचारांना तुम्ही स्पर्श कराल वेदना तशीच उत्पन्न होणे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून भगवंत म्हणतात कुशल विषयांना स्पर्श करा, कुशल धम्मांना स्पर्श करा, म्हणजे काय होईल? कुशल वेदना उत्पन्न होते. कुशल वेदना झाला का मन चंगा, मन एकदम तंदुरुस्त, ठीक आहे, मन एकदम ठीक, मनाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मनाला प्रॉब्लेम करते दुःखद विषयांचा स्पर्श. तुम्ही जेवढा दुःखद विषयांना स्पर्श कराल तेवढा प्रॉब्लेम होईल तुम्हाला, आणि जेवढ्या सुखद विषयांना स्पर्श कराल तेवढं मन प्रसन्न राहील, तेवढं मन चांगलं राहील, ठीक आहे. तर या अनुषंगाने जे आहे ते अभिधम्मकारांनी या वेदनेचा संग्रह केलेला आहे. त्याच्यात तर संग्रह आहे, पण मी तुम्हाला समजून याच्यासाठी सांगून राहिलेलो हा वेदनेचा संग्रह याच्यासाठी, कारण तुमचं जीवन त्यानं जे आहे ते संचालित होते, लक्षात घ्या. तुम्ही अनुभवता त्या सगळ्या गोष्टी, वेदना अनुभवल्या जातात, हे लक्षात घ्या. स्पर्श झाल्यानंतर ज्याचा अनुभव होतो ती वेदना, वेदेती ती वेदना असं म्हटलं गेलेलं आहे, कारण की ती अनुभव करतात. हे वेदना चेतसिक जे आहे ते अनुभव करणारं चेतसिक आहे. आणि म्हणून हे त्रिविध आहे, बेसिकली त्रिविध आणि पंचविध आहे, हे लक्षात घ्या. तर कशानं? फस्सपच्चया वेदना, स्पर्शाच्या माध्यमातून वेदना उत्पन्न होतं. स्पर्श चांगला, वेदना चांगली, हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे अशा विषयांना आठवत बसायचं नाही ज्यातून आपल्याला दुःख होईल, आपलं मन रोगी होईल, बिमार होईल, ठीक आहे, आपलं मन जे आहे अस्वस्थ होईल, अशांत होईल. अशा विचारांना आठवत बसायचं नाही, त्यांना सोडून द्यायचं. तर बुद्ध काय म्हणाले? अक्कोच्छी मग, म्हणजे मला शिवी दिली, अवधी मग मला मारलं, अजिनी मग मला हरवलं, अहासी मे मला लुटलं,
अशा विचारांना जर तुम्ही स्पर्श करत राहाल मनामध्ये, तर काय उत्पन्न होणार आहे तुमच्या मनामध्ये? मैत्री उत्पन्न होईल का? सांगा. द्वेषच उत्पन्न होणार आहे, राग उत्पन्न होणार आहे, क्रोध उत्पन्न होणार आहे. तुमचं मन विक्षिप्त होऊन जाईल, तुमचं मन बिमार होईल, टेन्शन वाढेल, एन्झायटी वाढेल, डिप्रेशनमध्ये चालले जाल तुम्ही. हे लक्षात घ्या. संस्कार तर म्हणणेच आहे, हे लक्षात घ्या. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही कोणत्या विचारांना स्पर्श करता, हे लक्षात घ्या. सोडून द्यायचं त्याला, काय त्याच्यात पडलेलं आहे. मला कीव येते अशा लोकांची की ते लोक जे आहे ना, ते निस्ते त्यास दुखवणाऱ्या गोष्टी. अरे ते असं झालं की हातात काटा धरल्यासारखं झालेलं आहे, आणि त्या मूर्तीमध्ये काटा धरला तर काटा तर बोचतच राहील ना. तुम्हाला सोडून द्या ना, लिव्ह इट. लक्षात घ्या, लिव्ह इट. तर ही गोष्ट जी आहे ते फार महत्त्वाची आहे. विचार कोणते करता तुम्ही, आणि म्हणून त्या विचारांना सोडून द्यायचं. चांगल्या भावना आणि चांगले विचार हे तुमच्या मनाच्या स्वस्थतेचे, तंदुरुस्तीचे कारण आहेत. हे लक्षात. जे झालं ते झालं, जे घडलं ते घडलं. त्याला काय हे करत, ते तुमच्या हातामध्ये आहे का? तुमच्या हातामध्ये असतं तर तुम्ही थांबवलं नसतं का त्या गोष्टी? तुमच्या आईचं जाणं, वडिलाचं जाणं, भावाचं जाणं, ठीक आहे, जसं किस्सा गौतमीला म्हटलं होतं का, तुझ्या हातामध्ये थोडी आहे त्या गोष्टी. ते कळलं ना दिल्यानंतर. मृत्यू हा तुमच्या हातामध्ये असतो का? कुणाचा? आमच्या आईचं निधन झालं तर काय आमच्या हातामध्ये आहे का त्या गोष्टी? होणे आहे. प्रत्येकाच्या घरी जे आहे ते कोणाच्या नाही कोणाच्या घरी निधन होणे आहे. त्याला काही ते थांबणार आहे? तुम्हाला थांबवता आलं असतं, तुम्ही थांबवलं नसतं का? हे लक्षात घ्या. म्हणजे जुडणं, मीटिंग अँड पार्टिंग इज द रूल ऑफ द नेचर, नाही का? जुडणं आणि बिछडणं हा तर रूल आहे. हे लक्षात घ्या. अनित्य धर्म आहे हा. तर त्याच्यामुळे पण तुमच्याजवळ काय शेष आहे, तुम्ही काय संग्रह केला पाहिजे. आता जसं आम्ही धम्मस्थ संगममध्ये कशाचा संग्रह केला? भगवंताच्या हाडाचा संग्रह केला का? धम्माचा संग्रह केला. हे लक्षात घ्या. संग्रह कशाचा केला? वेदनेचा संग्रह केला, चित्ताचा केला, चेतसिकाचा केला, रूपाचा केला, है की नाही? संग्रह कशाचा करायचा? संग्रह करायचा आहे तुमच्या, ज्याचं तुम्ही चिंतन करून राहिलेलं आहेत ना, त्याच्यामध्ये असलेल्या कुशलांचा संग्रह करायचा. कुशलस्य उपसंपदा आपण म्हणतो त्याला. समजले की नाही समजले? संग्रह कशाचा करायचा? संग्रह जे आहे ते तुम्ही कुशलांचा केला पाहिजे. किती किती छान. तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरजच नाही आहे. हे लक्षात घ्या. भगवंतानं तर म्हटलं तुमचे आई बाबाच ब्रह्म आहेत. हे लक्षात घ्या. तुम्हाला खूप दूरचे मार्ग निवडण्याची गरज नाही आहे, खूप दूरचे व्यक्ती निवडण्याची गरज नाही आहे. तुमच्या नियर अँड डिअर जे व्यक्ती आहेत त्यांचंच, कारण की ते जास्त येतात तुमच्या मनामध्ये, ते लोक जास्त येतात तुमच्याजवळ. तर तुम्हाला त्यांचा विचार करायचा आणि त्यांच्यामध्ये असलेला कुशलाचा विचार करायचा आहे ना. म्हणजे बुद्ध तर खूप दूरचे आहेत, नका पकडू बुद्धांना, तुम्ही तुमच्या आईवडिलांनाच पकडू शकता ना. हे लक्षात घ्या. आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या कुशलांचा, कारण की ते तुमच्यासोबत कधीच अकुशल वागले नाहीत. हे लक्षात घ्या. म्हणजे कोणतेही आई वडील आपल्या मुलाबाळासोबत अकुशल वागत नाही, ते कुशलच वागतात. तुमची बुद्धी नाही राहत समजून घेण्याची. ते केव्हा समजते? जेव्हा आपल्यामध्ये बुद्धी येते तेव्हा समजते आपल्याला की आपले आई वडील आपल्यासोबत कधीच वाईट वागले नाहीत. हे लक्षात घ्या. तुम्ही ते सूर्यवंशम पिक्चर पाहिला का? पाहिला असेल प्रत्येकानेच, कारण की त्याच्यामध्ये बघा बरं, त्यांचे वडील जे आहे त्यांना घराबाहेर काढतात आणि जे आहे ते, पण तो विचार कसा करून राहिलेला आहे? तो हिरा असतो, त्याचं नाव हिरा आहे. तो विचार कसा करून राहिलेला आहे? विचारावरती जे आहे ना तुमचं
तुमची तब्येत जी आहे ना ते डिसाईड होते की तुम्ही कोणत्या तब्येतीचे आहेत म्हणून. चांगली तब्येत आहे का बिघडली तब्येत आहे म्हणून ते तुमच्या विचारावरून नाही. विचार पॉझिटिव्ह करा ना, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह विचार कराल तर पॉझिटिव्हच दिसते त्याच्यातलं तुम्हाला. पण तो आजकालचे मुलं बाळा जे आहेत ना एवढे थरकलाच झालेले आहेत, बिलकुल विचार करत नाही चांगल्या गोष्टीचा त्यांच्यावाला. त्यांना असं वाटतं की माझ्यासाठी कैलास काय म्हणते. अरे जन्म दिला, तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि चांगले संस्कार दिले, कधीच तुमच्यासोबत ते वाईट वागले नाहीत. तुम्हाला ते असं वाटते की ते रागावलेत, ते तुमच्यावरती गुस्सा झालेत, कधी वेळच्या तुम्हाला 2-4 थापडा मारल्यात, तुम्हाला असं वाटतं घराच्या बाहेर काढून दिलं, तर तुम्हाला असं वाटते की ते तुमच्यासोबत खूप वाईट वागलेत. नाही, ते तुम्हाला जे आहे ते अत्तदीपो भव करण्यासाठी तसं करून राहिलेले आहेत. ठीक आहे, स्वयंदीप करण्यासाठी तुम्हाला तसं करत आहेत. जेव्हा आपण अशा पद्धतीने विचार करतो तेव्हा त्यांच्याप्रती रिस्पेक्ट, त्यांच्याप्रती आदर वाढतो आणि त्यांचे अनुकरण आपण करतो, शरणं गच्छामी करतो. मग आपण तर माता शरणं गच्छामी, पिता शरणं गच्छामी असं होऊन जाते ना आपलं. मला हे लक्षात. तर तेच आपलं त्यांच्या ठाई असलेल्या कुशलांना, कुशल विचारांना, कुशल भावनेंना जेव्हा आपण शरणं गच्छामी करतो तर ते बुद्धं शरणं गच्छामी होते, ते धम्मं शरणं गच्छामी होते. हे लक्षात घ्या. दूर जाण्याची गरज आहे का. बुद्ध तुमच्या आईमध्येच आहे, बुद्ध तुमच्या वडिलांमध्येच आहे. हे लक्षात घ्या. दूर जाण्याची गरज आहे का तुम्हाला. मी तर असं म्हणतो की आई वडिलांमध्येच बुद्ध आहेत तुमच्या. हे लक्षात घ्या. त्यांचा धम्म आहे, त्यांचा संघ आहे. ठीक आहे. तर या विचारानं जे आहे बघा बरं केवढी मोठी जी आहे ते असा जर आपण विचार करू तर केवढी मोठी जी आहे ते आपल्याला बल प्राप्त होईल. हे लक्षात घ्या. केवढं मोठं बल प्राप्त होईल. कारण की वेदनेनंतरच बल येईल ना तुम्हाला. जशी वेदना तशी बल. जर वेदना चांगली आहे तर तुम्ही बलवान व्हाल, तुमचं मन बलवान होईल. वेदनाच तुमची जी आहे ते दुःखद आहे तर तुमच्या मनानं जे आहे ते हडकुळे होऊन जाल. हे लक्षात घ्या. क्रूश होऊन जाल, विक्षिप्त होऊन जाल, कमजोर होऊन जाल, बिमार होऊन जाल. हे लक्षात घ्या. तर या अनुषंगाने जे आहे ते धम्माचं अत्यंत महत्त्व आहे. मनाच्या शाळेचं या अनुषंगाने महत्त्व. मी जी मनाची शाळा जी आहे ते चालवतो आहोत तो यासाठी चालवता आहोत की तुमच्या मनामध्ये कुशल विचारांना, कुशल भावनेंना स्पर्श झाला पाहिजे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. अकुशलांना नाही 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 हे लक्षात घ्या. नाही 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 वेदनेतूनच तुम्हाला जे आहे ते मुक्ती आहे. वेदनेतूनच तुम्हाला मुक्त होता येते. हे लक्षात घ्या. तिथूनच तुम्हाला जे आहे ना ते जाता येते निर्वाणापर्यंत. प्रतित्य समुत्पादाची कडी वेदनेतूनच तोडता येते. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे वेदना ही अत्यंत महत्त्वाचं आहे. हे लक्षात घ्या. आणि वेदना, कोणती वेदना उत्पन्न करायची आहे हे तुमच्या हातामध्ये असतं. ठीक आहे. तुम्ही कोणत्या विषयांना स्पर्श करता, कोणत्या विचारांना स्पर्श करता हे तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे. तुमच्या विचारांमध्ये आहे. तुम्ही कोणते विचार करता त्यातून वेदना उत्पन्न होणार आहे. लक्षात घ्या. सरसकट मी तुम्हाला जे आहे ना म्हणजे व्यावहारिक जीवन जगत असताना, कामावचार भूमीमध्ये जीवन जगत असतानाच सांगून राहिलो. डे टू डे 24 घंट्याचं गणित तुम्हाला सांगू राहिलो. कोणते विचार करता तुम्ही त्याच्यावरून तुमची वेदना तयार होऊन जाईल. हे लक्षात घ्या. कोणत्या भावना मनामध्ये प्रवाहित करता हे तुमच्या हाती आहे. विचार करणं तुमच्या हाती आहे. कोणत्या भावनेमध्ये तुमचं मन ठेवायचं हे तुमच्या हाती आहे. तुम्ही जर गलत विचारामध्ये, गलत भावनेमध्ये मन ठेवत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तुम्ही जर चांगल्या विचारामध्ये आणि चांगल्या भावनेमध्ये मन ठेवत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला जे आहे ते मिळणार, नक्की मिळणार. त्याचे चांगले परिणाम मिळतील, याचे वाईट परिणाम मिळतील. तर आजकाल लोकांचे मन एवढे विक्षिप्त झालेले आहेत, कमजोर झालेले आहेत, टेन्शनमध्ये, तणावामध्ये, याच्यामध्ये झालेले आहेत. त्याचं कारण आहे की ते स्वतः त्यांचे मन
गलत विचारांमध्ये ठेवून राहिलेला आहे, निगेटिव्ह विचारांमध्ये ठेवून राहिलेला आहे. लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे त्यांना तशा वेदने सुरुवात कशापासून होईल तुमच्यावाली? वेदनेपासून. कारण तिथे अनुभव येते ना, वेदनेतूनच अनुभव येऊन राहिलेला आहे. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडणार आहे. इथून तुम्हाला जे आहे ना काढतायत, तुम्हाला इथून तुम्हाला दृष्टी येते, इथे तुम्हाला बुद्धी येऊ शकते. अरे मला दुःखद वेदना होऊन राहिलेले, मी गलत विचारांना, गलत भावनेला स्पर्श करून राहिलेलो. आता चांगल्या विचारांना, चांगल्या भावनेना स्पर्श करेल, वेदना चांगली येईल. ठीक आहे, समजले की नाही समजले? आला का लक्षात? तर वेदनेचा संग्रह फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. हा, आता आणि ते कसं आहे, मी तुम्हाला सांगतो ना, ते कसं आहे हे लक्षात घ्या. विपස්සना साधक त्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं समजून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं समजत नाहीत, हे लक्षात घ्या. वेदनेला चेंज करता येतं, वेदनेला परिवर्तित करता येतं, हे लक्षात घ्या. समजले का नाही समजले? ते विपश्यनेमधले असतं, ते मेडिटेशनमधलं असतं, हे लक्षात घ्या. मेडिटेशनमध्ये जेव्हा कायेमध्ये दुःख उत्पन्न होतं तेव्हा तुम्हाला त्याला हटवता येत नाही ना, त्याचा एक काळ राहील ना. तर तुम्हाला त्याला जे आहे ते त्या दुःखद वेदनेनं पाहावं लागेल की बाबा ही दुःखद वेदना आहे, ही हटणारी आहे, अनित्य आहे, काही वेळानं हटून जाईल. समजले की नाही समजले? तर तुम्ही त्याला जे आहे ते हटवता येत नाही ना, त्याचा काळ घेईल ना तो. कायिक वेदनेचा, कायिक दुःखाच्या वेदनेचा काळ आहे तो. ठीक आहे, म्हणून त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला ते खंती जे आहे ते म्हणजे तुमची सहनशीलता वाढवावी लागतं त्या याच्यामध्ये. परंतु डे टू डे लाईफमध्ये ज्या मनाच्या वेदना आहेत त्याला तुम्ही चेंज करू शकता नाही का, क्षणात चेंज करू शकता. त्याला थोडी जे आहे ते उशीर लागतं. समजा तुम्हाला डोकं दुखून राहिलेलं आहे तर तुम्हाला सहन करावं लागेल. समजले की नाही समजले? डोकं दुखत आहे तुमचंवाला तर तुम्हाला विचार करून तुम्हाला डोकं दुरुस्त होईल का तुमचं, हे लक्षात घ्या. कारण डोकं दुखून राहिलेलं आहे तर कुठल्या ना कुठल्या हार्मोनल चेंजेसमुळे ते घडून राहिलेलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे नाही, ॲसिड वाढलेलं असेल किंवा काहीतरी झालेलं असेल त्याच्यामुळे डोकं दुखून राहिलेलं आहे तुमचंवाला. परंतु डोकं दुखणं जे आहे ते दिवसभर राहील का? ते अनित्य होणारी अनित्य वेदना आहे ना, हटेल. हे लक्षात घ्या की मेडिटेशनमधली वेदना, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता त्याच्यामधली वेदना वेगळी आहे, हे लक्षात घ्या. वेगळी इन द सेन्स, कारण ती कायिक वेदना आहे. मी जे गोष्ट करून राहिलेलो आहोत ते मनाच्या वेदनेची गोष्ट करतो आहोत. मनाच्या चिंतनामुळे उत्पन्न होणारं दुःख हे घातक आहे, हे तुम्हाला खूप नुकसान देणार आहे. चिंता, तणाव, डिप्रेशन, एन्झायटी हा विषय कशाचा आहे? कायचा विषय आहे का मनाचा विषय आहे? सांगा मग. तर ते कशामुळे उत्पन्न झालेलं आहे? टेन्शन तुमच्या मनामध्ये कशामुळे उत्पन्न झालेलं आहे? कारण तुम्ही टेन्शन उत्पन्न करणाऱ्या विचारांना पकडून राहिलेले आहेत ना मनात. हा, आलो. टेन्शन उत्पन्न करणाऱ्या विचारांना मनामध्ये उत्पन्न करून राहिलेले आहेत. एन्झायटी उत्पन्न करणाऱ्या, डिप्रेशन उत्पन्न करणाऱ्या विचारांना मनात उत्पन्न करून राहिलेले आहेत. तर त्याचा स्पर्श करतात, निरंतर तेच चालू आहे. समजले की नाही? यू हॅव टू चेंज. हा, आलो 2 मिनिटामध्ये. हो तर आलो ना भाऊ. बरं ठीक आहे, मी क्लास घेतो, येऊन राहिलो. तर ही जी काही गोष्ट आहे तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ना. आले का लक्षात तुमच्या मी का म्हणत आहे तर? हां, तर हे म्हणून तुम्हाला कुशल वेदना जर उत्पन्न करायच्या आहेत, सुखद वेदना जर उत्पन्न करायच्या आहेत तर सुखद विषयांना स्पर्श करा, सांगण्याचं तात्पर्य असं आहे. हां, काय?
आरंभ हा मनातूनच असतो, अशातला काही भाग नाही आहे. परंतु मन म्हणजे आरंभ म्हणजे आता तुम्हाला जे आहे ते डोकं दुखून राहिलेलं आहे. ठीक आहे. का डोकं दुखून राहिलेलं आहे तुमचंवालं? याचं कारण आहे की तुम्ही जेवण असा आहार असा घेऊन राहिलेले आहात की जो डोकं उत्पन्न करणारा डोकेदुखी उत्पन्न करणारा आहार आहे. ठीक आहे. तो आहार प्राशन करणारा कोण सांगून राहिलेला आहे? कोण तुम्हाला जे आहे ते कंट्रोल नाही करू देऊन राहिलं? तुमचं मन कंट्रोल नाही करू देऊन राहिलेलं आहे. ठीक आहे. समजले का नाही समजलेत? तर तुम्हाला ते डोकंदुखी उत्पन्न करण्यासाठी कोण कारणीभूत राहिलेलं आहे? तुमचं मन राहिलं ना कारणीभूत. समजले का नाही समजलेत? कारण तुमच्या मनानं ऐकलंच नाही ना. तुमच्या मनानं जे आहे ते तुम्ही खूप तेल मसाल्याचं खाऊन राहिलेले आहेत, खूप खाऊन राहिलेले आहेत आणि तुमची पचनाची क्षमता तेवढी राहिलेली नाही, तरीसुद्धा तुम्ही खाऊनच राहिलेले आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो झाला तुम्हाला कोणती व्याधी झाली, कोणतं पाईल्सच झालं समजा तुम्हाला, किंवा कोणतं कुठले अन्य व्याधी झाल्या समजायच्या तुम्हाला, नाही का, त्याच्यातून. तर त्याचं दुखणं जे आहे ते तुम्हाला होतं, पण त्याचं मूळ कारण कुठे आहे? ते पहिल्या कर्मामध्ये, कारण की तुम्ही तुमच्या मनानं ऐकलं नाही. समजले की नाही समजले? तर आरंभ हा मनातूनच असतो, हे लक्षात घ्या. आरंभ हा मनातूनच असतो, परंतु तो कायेच्या स्तरावरती जेव्हा येतो ना, त्याचा एक कालावधी असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तो कायेच्या स्तरावरती येण्यासाठी कालावधी लोटून जातो. तुम्ही तुमच्या मनाकडे लक्ष दिलं नाही म्हणून तो एखादा माणूस आत्महत्या करतो का? असाच करतो का आत्महत्या? हे लक्षात घ्या. कायिक स्तरावरती कायेला संपवण्याचा जो हे आहे त्याच्या अगोदर त्याच्या मन विक्षिप्त झालेला आहे. मनानं हत्या केली तेव्हाच तो आता कायेला हत्या करण्यासाठी हे करून राहिला. तर उगम हा मनातच असतो, हे लक्षात घ्या. परंतु ते कायिक स्तरावरती येण्यासाठी उशीर लागतो. समजले ना समजले? आलं लक्षात? चला मग ठीक आहे. काही कोणाला विचारायचं आहे का अजून? कुणीतरी हँड रेस केला होता ना आता? चला मग काही हरकत नाही. हे लक्षात घ्या की बुद्ध शासन हे मनाला मजबूत बनवण्यासाठी, तंदुरुस्त बनवण्यासाठी आहे. मन मजबूत तर सगळं जे आहे ते तुमचं अस्तित्व मजबूत होऊन जातं. आणि मन मजबूत होईल जेव्हा मन चांगल्या विचारांना स्पर्श करेल. चांगले विचार, चांगल्या भावना म्हणजेच धम्म होय, जो भगवंताचा धम्म आहे. लक्षात घ्या, त्याला भगवंताचा धम्म म्हटल्या गेलेला आहे. जे तुमच्या मनात चांगले विचार चालत असतील, चांगल्या भावना चालत असतील, तर तो आहे तथागताचा धम्म. आणि जर तुमच्या मनात जे आहे ते वाईट विचार चालत असतील, वाईट भावना चालत असतील, दुखवणाऱ्या भावना चालत असतील, नकारात्मक भावना चालत असतील, तर तो आहे अधम्म. ठीक आहे. तोही धम्मच आहे, हे लक्षात घ्या. पण तो कोणता आहे? भगवंताचा धर्म नाही, तो माराचा धर्म आहे. लक्षात घ्या, तो मारधर्म. आला लक्षात? चला, हां विचार. हां हां हां